म्हसवडमध्ये गाडी तपासण्यावरून राडा झालेला आहे। भाजप आणि शरद पवारांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। गाडी तपासण्यावरून राडा झालाय। गोरेंच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप होतोय। बघा, सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी, पोलिसांसमोरच कार्यकर्त्यांची हाणामारी झालेली आहे। म्हसवडमध्ये गाडी तपासण्यावरून मोठा राडा झालेला आहे। भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आहेत। मात्र गोरे, जे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजपचे मंत्री, त्यांच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केल्याचा आरोप होतो। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडून। ओंकार, काय अपडेट्स आहेत याबाबतचे? म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री ही घटना घडलेली आहे। गाडी तपासणी केल्याच्या कारणावरून भाजपचे कार्यकर्ते आणि शरदचंद्र पवार गटातील कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले आणि त्यामध्ये मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांकडून पवार गटाच्या कार्यकर्त्यांना डॉक्टर सौरभ सावंत यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप केला जातो। परंतु ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली असली तरी पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलीस ठाण्यात या घटनेबद्दल कोणतीही नोंद अजून करण्यात आलेली नाहीये। ओंकार, आपण बघतो की पोलिसांसमोरच ही सगळी हाणामारी झालेली आहे। मात्र सगळा गंभीर प्रकार आहे। म्हसवड मधला हा सगळा प्रकार आहे। सद्यस्थिती काय आता? रात्री थोडाफार तणावाची परिस्थिती होती, परंतु आता तणाव पूर्णपणे निवळलेला आहे आणि एकूणच आता परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळतं। ओंकार, आपण बघतोय की पोलिसांनी या प्रकारची गंभीर दखल घेतली का? गुन्हा दाखल झालेला आहे का? अद्याप तरी कोणताही गुन्हा दाखल नाही, परंतु पोलिसांकडून जर सुमोटोद्वारे हा गुन्हा दाखल केला गेला तर कदाचित हा गुन्हा दाखल होऊ शकतो। सध्या तरी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाहीये। ओंकार, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड मधला हा सगळा प्रकार आहे। बघा, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। पोलिसांसमोरच त्यांच्यात हाणामारी झालेली आहे। मंत्री गोरेंच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला। मात्र दोन्ही बाजूनी तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये। पोलिसांसमोरच खरं तर हा राडा झाला। म्हसवडमध्ये रात्रीच्या सुमाराला हा राडा झालाय। आता तणाव निवळलेला आहे। या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही। मात्र भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचा आरोप होतोय आणि त्यांना या कार्यकर्त्यांनीच धक्काबुक्की केल्या असा आरोप होतोय। अगदी बरोबर। भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। धक्काबुक्की त्यांच्यात झाली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।